नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे पक्षाघात, कारणं आणि उपचार. या विषयावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केले. तर स्वागत करूया डॉक्टर अमित भट्टी सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर अमित भट्टी सर हे MBBS MD आणि सोबतच DM न्यूरोलॉजी असून नागपुरातील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ आहेत. मेंदूविकारासंबंधी त्यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांना बरेच पुरस्कार देखील मिळाले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या चर्चेकडे वळूया. सर, आजचा आपला जो विषय आहे पक्षाघात, ज्यालाच अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस पण म्हणतात, तर याची काय व्याख्या सांगता येईल? पक्षाघात म्हणजे काय? पक्षाघात किंवा अर्धांगवायू याला सामान्य भाषेत म्हणायचं झालं तर लकवा किंवा पॅरालिसिस असं म्हणतो आपण. याच्यामध्ये आपला मेंदू जे आहे ते आपल्या पूर्ण शरीराला कंट्रोल करत असतो. तर मेंदूच्या एका बाजूला जर काही अडथळा निर्माण झाला, त्याच्यामुळे जे शरीरावर परिणाम जे होतात त्याला अर्धांगवायू किंवा स्ट्रोक असं म्हणतात. ज्याप्रमाणे हार्ट अटॅक असतो, हे त्याच प्रकारचा ब्रेन अटॅक आहे. तर याला काही टर्म्समध्ये आम्ही ब्रेन अटॅकसुद्धा म्हणतो. बरं, म्हणजे पक्षाघातालाच आपण ब्रेन अटॅक असं पण एक संबोधित करू शकतो. एक्झॅक्टली तेच आपण त्याला जर म्हणायचं झालं तर इट इज सेम ॲज दॅट ऑफ हार्ट अटॅक. ओके, इट इज एक्झॅक्टली हार्ट अटॅकचा सिमिलर टर्म फॉर ब्रेन, इट इज ब्रेन अटॅक, ज्यालाच पॅरालिसिस किंवा पक्षाघात आपण म्हणतो. सर, या पक्षाघाताचे काही प्रकार पण आहेत का? पक्षाघात म्हणजे त्याचे 2 प्रकार असतात. मेन म्हणजे 80% पेशंट्समध्ये हा पक्षाघात जो होतो ते मेंदूच्या रक्तपुरवठा किंवा रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो. 80% पेशंटमध्ये हा जो अडथळा आहे ते रक्ताचा क्लॉट तयार झाल्यामुळे किंवा रक्ताची गाठ तयार झाल्यामुळे रक्तवाहिनी ब्लॉक होते, ज्याच्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही आणि त्याच्यामुळे हे लक्षण उद्भवून येतात. 15 ते 20% पेशंटमध्ये कधीकधी ह्या रक्तवाहिनी ब्लॉक न होता किंवा त्याच्यामध्ये क्लॉट न तयार होता त्या फाटतात किंवा फुटतात. यामुळे पण मेंदूच्या त्या भागामध्ये जिथली कुठली रक्तवाहिनी तुटली आहे किंवा फुटली आहे की किंवा तिथून लिकेज होत आहे, त्या भागामध्ये ब्रेनमध्ये सूजन तयार होऊन त्याच्यामध्ये पण पक्षाघात किंवा लकव्याचे लक्षणं आपल्याला आढळून येतात. बरं. आणि सर, जसं आपण मेंदूविकार तज्ज्ञ आहात, प्रसिद्ध आहात नागपुरात, तर पक्षाघातासंबंधी आपल्याला असं काय आढळून आणलं की सोसायटीमध्ये, समाजामध्ये याची भीती किंवा एक काय बर्डन आहे सोसायटीवर या आजारासंबंधी? जर याचा समाजावरती आपण जर परिणाम विषयी जर आपण बोललो तर हा खूप असा दुर्मिळ असा आजार नाही आहे. जर आपण वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन, जे जागतिक सोसायटी आहे जे स्ट्रोकवरती रिसर्च करते, त्यांच्या जर आपण रिसर्चवरती जर आपण फोकस केलं तर त्याच्यामध्ये 4 पैकी 1 व्यक्ती, म्हणजे आउट ऑफ 1 पर्सन, 4 पैकी एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी स्ट्रोक होणार आहे. हा एवढा कॉमन आजार आहे ना. आणि जर आपल्या भारत देशात जर विचार केला आपण तर दरवर्षी कमीत कमी 20 लाख लोकांना स्ट्रोक होतो किंवा लकवा होतो आणि यापैकी 20 लाखापैकी
1/3 म्हणजे जवळपास 7 ते 8 लाख लोक असे असतात जे कायमचे अपंग होतात. लकवा झाल्यामुळे ते आपलं जॉब करू शकत नाही, त्यांचा जो व्यवसाय आहे ते त्यांचं उदरनिर्वाह करण्याचं जे सोर्स ऑफ लाईव्हलीहूड आहे, जे फॅमिली चालवण्यासाठी लागतं, ते त्यांचा लॉस होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कायमचे अपंग झाल्यामुळे ते आपल्या परिवारावर, आपल्या फॅमिलीवरती एक बर्डन बनून जातात, कारण त्याच्यामुळे ते पूर्ण फॅमिली अफेक्ट होते. तर पक्षाघात फक्त त्यावेळेस त्या पेशंटच्या जीवाला तर धोका असतोच, पण जर पेशंट त्या पक्षाघाताला सर्वाईव्ह करतात तर त्यांना त्या लाईफलॉंग डिसेबिलिटी म्हणजे त्या लकव्यामुळे उद्भवणाऱ्या जो शरीरावरती परमनंट त्याचा अपंगत्व येतं, त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि सोसायटीमध्ये याच गोष्टीवर फोकस नाही आहे, याबद्दल जे अवेअरनेस असलं पाहिजे त्याचा खूप जास्त अभाव आहे. बऱ्याच वेळात माझ्याकडे पेशंट येतात, ते 2, 4, 5 दिवस किंवा 10-15 दिवस झाल्यानंतर ते लकव्याचा उपचारबद्दल सिरियस होऊन मग त्याच्यासाठी माझ्याकडे येतात ट्रीटमेंटसाठी. तर तो जो क्रुशियल टाईम असतो तो निघून गेलेला असतो, ज्याच्यामध्ये आपण बरंच सारं करू शकतो. मी एक उदाहरण देणार. जर कुठल्याही व्यक्तीच्या जर छातीमध्ये दुखत असेल, त्याच्यासाठी साधारण कारण म्हणजे गॅस्ट्रायटिस किंवा ॲसिडिटी का होईना, पण जर छातीमध्ये दुखलं तर सगळ्यांना माहिती आहे की हे हार्ट अटॅकचं लक्षण होऊ शकतं. तर अशा वेळेस प्रत्येकजण कुठेही असेल किंवा काहीही कारण असेल, तो बरोबर हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्याचं योग्य ते निदान करून त्याचा उपचार करतो. पण लकव्याचे जे लक्षण असतात ते माहीत असूनही त्यांना दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यामुळे होणारं जे त्यांच्या भविष्यावरती जी डिसेबिलिटी आहे किंवा त्यांच्या लाईफलॉंग याच्यामध्ये जे अपंगत्व येऊ शकतं त्याला ते टाळू शकत नाही. तर ह्या गोष्टीवरती मला थोडं तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना किंवा जनसामान्यामध्ये हा मेसेज पोचवायचा आहे की हार्ट अटॅकपेक्षा जास्त सिरियस हे ब्रेन अटॅक आहे, कारण त्याच्यामध्ये जीवाचा धोका तर असतोच, पण जर तो जीवाचा धोका गेला त्याच्यानंतरही तुम्ही आयुष्यभर अपंग होऊ शकता याच्यामुळे. आणि सर, जसं पक्षाघात आहे याचं कारण काय सांगता येईल? सर, पक्षाघाताचे जर आपण लक्षणं बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते की ताबडतोब म्हणून एक नेमोनिक आहे. म्हणजे तर ताबडतोबमध्ये जर आपण विचार केला तर तोल जाणे, अचानक एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये होणाऱ्या मेंदूच्या रक्तप्रवाहाच्या अडथळ्यामुळे अचानक जर तोल गेला किंवा एका बाजूच्या डोळ्याने दिसणं बंद झालं किंवा शरीराचं किंवा चेहऱ्याचं एका साईडला वाकणं किंवा चेहरा वाकडा होणं ज्याला म्हणतो आपण ते होणं, किंवा हात आणि पाय याच्यामध्ये कमजोरी येणं, एका साईडचा हात आणि पाय जर जड झाला किंवा तो हात पाय एक साईडचा बधीर झाला, जर असे लक्षण येत असेल किंवा बोलायला अडथळा निर्माण होत असेल, पेशंटचा आवाज जर अडखडत असेल किंवा त्यांना बोलता येत नसेल किंवा बोललेलं त्यांना समजत नसेल, तर हे लकव्याचे मेन लक्षणं आहेत, ज्याला आपण ताबडतोब या नेमोनिकने लक्षात ठेवू शकतो. जर ह्यातले कुठलेही लक्षण पेशंटला असतील तर त्यांना पॅरालिसिस होऊ शकतो आणि अशा पेशंट्सने लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं योग्य ते निदान करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती जे उपचार आहेत, जे ट्रीटमेंट ऑप्शन्स आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहेत, त्याचा फायदा घेतला लवकर सुरू करायला हवं. करेक्ट. सर, या आजाराचे काही कॉजेस किंवा कारणं आहेत काय? हो, नक्कीच. याच्यामध्ये जे स्ट्रोक आहे याचे आपण किंवा पॅरालिसिस किंवा लकवा आहे याचे 2 प्रकारचे आपण रिस्क फॅक्टर्स आम्ही बघत असतो. एक आहे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, म्हणजे ज्याला आपण चेंज करू शकतो, है ना. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर असतो ते आहे ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब. दुसरं आहे डायबिटीस म्हणजे मधुमेह. तिसरं आहे स्मोकिंग किंवा तंबाखू सेवन, ते कुठल्याही प्रकारात असेल ते. आणि चौथं आहे ते आहे लाईफस्टाईल म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याला आमच्या भाषेत म्हणतो. सेडेंटरी म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सरसाइज नसते, व्यायाम नसतो शरीराला, अशा लाईफस्टाईलमध्ये मदिरापान करणं, धूम्रपान करणं, खूप जास्त डायटरी ज्याला आपण म्हणतो कॅलरी रेस्ट्रिक्शन न करता गोड किंवा फॅटी जे आपण जंक फूड आजकाल खूप
येत आहे सेवनामध्ये. तर ह्या जे काही फॅक्टर्स आहेत हे आहे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर, ज्याला आपण चेंज करू शकतो, विच वी कॅन मॉडिफाय. दुसऱ्या प्रकारचे जे रिस्क फॅक्टर असतात जे आहे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर, त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो एज. आपण आपलं वय वापस नाही रिव्हर्स करू शकत. सो एज, तर हा आजार जो आहे हा युजली मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे जास्त करून हा म्हातारपणात होणारा आजार आहे, म्हणजे 60च्या नंतर हे कॉमन आहे. पण आजकाल जे मी ट्रेंड बघत आहे, माझे बरेच सारे पेशंट्स ते यंग एजमध्ये पण येतात. काही 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षाचे पण पेशंट्स आज म्हणजे या पिरियडमध्ये आमच्याकडे खूप येतात आहे. तर असं जरुरी नाही आहे की यंग आहे तर म्हणजे त्यांना स्ट्रोक नाही होऊ शकत. तर युजली एज म्हणजे म्हातारपणात हा आजार होतो. दुसरं नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे फॅमिली हिस्ट्री. काही अनुवांशिक फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे त्यांच्या काही पेशंट्समध्ये टेंडन्सी वाढते त्यांच्या फॅमिलीमध्ये हार्ट अटॅक येण्याची किंवा सिमिलरली ब्रेन अटॅक किंवा लकवा होण्याची. तर हे मेन नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात आणि हे कॉमन रिस्क फॅक्टर्स आहेत. याच्या व्यतिरिक्त काही असे किरकोळ आजार असतात ज्याच्यामुळे रक्ताची क्लॉटिंग होण्याची टेंडन्सी वाढते किंवा काही असे आजार असतात ज्याच्यामुळे जे रक्तवाहिन्या असतात त्या वीक होतात किंवा त्याच्यामुळे आपोआप अडथळे निर्माण होतात. ते पण नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स असतात. सर, आपण जसं हे सांगितले लक्षणं जे साइन अँड सिम्पटम्स आपण सांगितले, तोल जाणं किंवा एका साईडचा जो डोळा आहे त्याने असं अंधुक दिसणं किंवा काही जो शरीरात एक डिसेबिलिटी दिसते आहे आपल्याला, हे सगळे लक्षणं बघून तो व्यक्ती समजा डॉक्टरांकडे गेला तर एक निश्चित निदान करण्यासाठी कुठल्या तपासण्या किंवा टेस्ट त्याला कराव्या लागतात? करेक्ट. तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, लकव्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे रक्तवाहिनीमध्ये क्लॉट तयार होणं म्हणजे इश्किमिक स्ट्रोक ज्याला आम्ही म्हणतो, आणि दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये रक्तवाहिनी फुटून ज्याच्यामुळे ब्लिडिंग होते ज्याला हेमरेजिक स्ट्रोक और ब्रेन हेमरेज म्हणतो. तर या 2 प्रकारांमध्ये फरक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टेस्ट म्हणजे ते ब्रेनचा स्कॅन करणं आहे. ब्रेनचा स्कॅन CT स्कॅनही असू शकतो किंवा MRI स्कॅनही असू शकतो. जोपर्यंत आपण स्कॅन करून बघणार नाही की मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला आहे किंवा ब्लिडिंग झालं आहे किंवा रक्ताचा क्लॉट झाला आहे किंवा इश्किमिया झाला आहे, त्याचं पुढचं ट्रीटमेंट आपल्याला करता येणार नाही. तर याच्यासाठी पेशंटला जर मी याच्या आधी जे लक्षणं सांगितली त्या पेशंटमध्ये ही लक्षणं आढळता लगेच त्यांनी अशा सेंटरला जायला पाहिजे जिथे CT स्कॅन किंवा MRI करण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्याला आमच्या भाषेत आम्ही स्ट्रोक रेडी सेंटर असं म्हणतो. स्ट्रोक रेडी म्हणजे असं सेंटर जिथे गेल्यावरती तुम्हाला लगेच CT स्कॅन किंवा MRI 24 तास 7 दिवस आठवड्यामध्ये उपलब्ध असणार. असं नको व्हायला की पेशंटला लकव्याचे सिम्पटम झाले आणि ते अशा हॉस्पिटलमध्ये किंवा अशा क्लिनिकमध्ये जाते जिथे सुविधा नाही आहे. याच्यामुळे काय होणार, जे आपला इम्पॉर्टंट टाईम आहे ट्रीटमेंटचा, जे महत्त्वाचा वेळ आहे तो आपला वेळ वाया जाईल. तर याच्यासाठी अशा सेंटरला जाणं जरुरी आहे जिथे ह्या 2 सुविधा, 2 पैकी कुठली एक सुविधा उपलब्ध असेल तर आपण त्या सेंटरला जायला पाहिजे. म्हणजे CT स्कॅन आणि MRI हे अगदी आवश्यक आहे. बरं सर, आपण जसं सांगितलं की हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही एक पूर्वकल्पना येते, जसं छातीत दुखतं आहे तर असं वाटतं की हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणून ते डॉक्टरकडे जातात. तर पक्षाघाताच्या बाबतीत पण असं काही पूर्वकल्पना शरीरात दिसते का की ज्यांनी एक अंदाज येऊ शकतो की हो माइट बी पुढे जाऊन पक्षाघात होऊ शकतो, तर त्या व्यक्तीने एक थोडंसं कन्सर्न किंवा एक जागरूक राहायला हवं? जसं मी सांगितलं, पूर्वकल्पना हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक दोघांमध्ये नसते है ना. जर छातीमध्ये दुखणं सुरू झालं म्हणजे हार्ट अटॅक सुरू झाला आहे. बरं. सिमिलरली त्याचप्रमाणे आपण जर सिम्पटम्स मी जे सांगितले लक्षणं, जर तोंड वाकडं होत असेल किंवा तोल जात असेल किंवा एका साईडच्या हाता किंवा पायामध्ये विकनेस येत असेल, कमजोरी येत असेल किंवा बधीरपणा, मुंग्या येत असतील, तर ह्याचा अर्थ आहे की पक्षाघात सुरू झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्वकल्पना येण्याचे काही पेशंट असतात ज्यांना थोड्या वेळासाठी हे लक्षणं येऊन परत नॉर्मल होऊन जातात, ज्याला आमच्या भाषेत TIA म्हणतात, ट्रान्झिएंट इश्किमिक अटॅक. हा मिनी ब्रेन अटॅकच असतो, पण याच्यामध्ये वॉर्निंग सिम्पटम मिळते की पक्षाघाताचे किंवा लकव्याचे लक्षणं आले आणि ते परत बरे झाले. पण असं खूप कमी पेशंट्समध्ये होतं ज्यांना या प्रकारचं वॉर्निंग सिम्पटम जे आपण म्हणतो ते मिळतं. पण मोस्ट ऑफ द टाईम जास्ती पेशंट्समध्ये
ह्या प्रकारचे वॉर्निंग सिम्पटम्स किंवा पूर्वाभास होत नाही आणि त्यांना लकवा लगेच होतो. बरं सर, पॅरालिसिस किंवा पक्षाघात जो आहे याच्या उपचाराबद्दल काय सांगता येईल? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे अँड आय थँक्यू फॉर इट. पक्षाघातासाठी आजच्या काळामध्ये बरे सारे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहे, पण तुम्हाला या आजाराची सुरुवात लगेच तुम्हाला हॉस्पिटलला यायला लागेल आणि याच्यामध्ये ट्रीटमेंट ऑप्शनमध्ये जर मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉट तयार झाला असेल तर त्याला आपण इंजेक्शनद्वारे म्हणजे IV इंजेक्शन देऊन त्या क्लॉटला डिझॉल्व्ह करू शकतो, ज्याला क्लॉट बस्टर इंजेक्शन म्हणतात किंवा मेडिकल टर्म्समध्ये त्याला IV थ्रोम्बोलिसिस म्हणतात. म्हणजे उपचार पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धती आपण येथे म्हणजे वापर करू शकतो. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर अमित भट्टी सर आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत पक्षाघात, कारणं आणि उपचार या विषयावर. सर, विश्रांतीपूर्वी आपण पक्षाघाताची जी उपचार पद्धती आहे याबद्दल सांगत होतं आणि त्यामध्ये IV थ्रोम्बोलिसिस याचा उल्लेख आपण केला आहे, तर याबद्दल काय सांगता येईल? IV थ्रोम्बोलिसिस एक असं ट्रीटमेंट ऑप्शन आहे, याच्यामध्ये जे मेंदूमध्ये लकवा निर्माण करणारा जो अडथळा आहे रक्तवाहिनीमध्ये त्याला आपण इंजेक्शनद्वारे त्या क्लॉटला किंवा रक्ताच्या गाठीला आपण त्याला विरघळवू शकतो, जेणेकरून लकवा रिव्हर्स होऊ शकतो, पॅरालिसिस रिव्हर्स होऊ शकतो. याला IV थ्रोम्बोलिसिस असे म्हणतात. मी याच्या आधी पण जेव्हा आपण या विषयावर चर्चा करत होतो तेव्हा एक गोष्टीवरती भर द्यायला विसरलो की लकवा झाल्यानंतर लगेच हॉस्पिटलला येणं जरुरी यासाठी आहे, कारण लकवाच्या सुरुवातीपासून हे जे IV थ्रोम्बोलिसिस जे इंजेक्शन आपण देतो हे फक्त 4.5 तासापर्यंतच आपण देऊ शकतो. त्या कालावधीतच त्याचे फायदे आहेत. त्याच्यानंतर देऊनही आपण लकव्यामध्ये फारसा सुधार करू शकत नाही. म्हणून सर्वसामान्य जनतेला हे कळणं की लकवा झाल्याच्या सुरुवातीपासून 4.5 तासाच्या आत जर ते हॉस्पिटलला पोचले आणि अशा हॉस्पिटलला जे स्ट्रोक रेडी आहे, जिथे CT स्कॅन MRIची व्यवस्था उपलब्ध आहे आणि हे इंजेक्शन देण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे, तरच आपण पक्षाघातावर विजयी करू शकतो आणि लवकर बरा पण होऊ शकतो. आणि सर, जसं आपण सांगितलं की 4.5 तासाच्या आत आला तरच आपण त्या IV थ्रोम्बोलिसिस करू शकतो, पण समजा असं झालं की 4.5 तासानंतर तो आला किंवा IV थ्रोम्बोलिसिस करणं शक्य नव्हतं किंवा होऊ शकलं नाही सक्सेसफुल, तर मग काय करता येईल? तर अशा पेशंट्समध्ये आम्ही ब्रेनची अँजिओग्राफीसुद्धा करतो. CT अँजिओ किंवा MR अँजिओ करून आम्ही मेंदूच्या कुठल्या नसांमध्ये रक्ताचा क्लॉट तयार झाला आहे, कुठला अडथळा निर्माण झाला हे बघतो. आणि अशा केसेसमध्ये जिथे IV थ्रोम्बोलिसिसचा इफेक्ट येत नाही किंवा मेंदूमध्ये अशी कुठली मोठी नस बंद आहे जिथे फक्त इंजेक्शन देऊन तो क्लॉट झिजणार नाही किंवा क्लॉट बर्डन जास्त आहे, मोठा जर रक्ताचा क्लॉट आहे किंवा मोठी गाठ आहे, तर अशा केसेसमध्ये मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी एक नावाचं एक आधुनिक ट्रीटमेंट ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये पायाच्या किंवा हाताच्या आर्टरीमध्ये किंवा नसांमधून आपण मेंदूच्या आत जाऊ शकतो आणि त्या क्लॉटला बाहेरसुद्धा काढू शकतो, जेणेकरून जे मेंदूचा रक्तपुरवठा थांबला आहे त्याला इमिजिएट आपण किंवा एकदम तातडीने त्याला आपण सुरू करू शकतो किंवा पुनर्निर्वाह करू शकतो त्या रक्तपुरवठ्याचा आणि पॅरालिसिस रिव्हर्स होऊ शकतो. IV थ्रोम्बोलिसिस हे 4.5 तासापर्यंत आपण करू शकतो, पण मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी हे 4.5 तासानंतरही आपण करू शकतो. मॅक्सिमम हे सध्याच्या स्थितीमध्ये 24 तासापर्यंत आपण याचा फायदा घेऊ शकतो. काही पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये 24 तासानंतरही आपण हे करू शकतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारच्या ब्रेन इमेजिंग करून बघावं लागतं, ज्याला आम्ही डिफ्युजन परफ्युजन मिसमॅच म्हणतो. पण मॅक्सिमम 24 आवर्सपर्यंत आपण मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी करू शकतो, जेणेकरून मेंदूचा जो रक्तप्रवाह थांबला आहे त्याला आपण पूर्ववत करू शकतो आणि पॅरालिसिस रिव्हर्स करू शकतो. आणि सर, पॅरालिसिसच्या संबंधी फिजिओथेरपी आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन यांचा कसा आणि काय संबंध येतो? हा खूप महत्त्वाचा भाग आहे.
मोस्ट ऑफ द टाईम पेशंट्सला असं वाटतं की हे इंजेक्शन घेतल्यानंतर किंवा ट्रीटमेंट झाल्यानंतर ज्या औषध गोळ्या त्यांना सुरू आहेत त्याने त्यांचा पॅरालिसिस बरा होऊन जाईल. आणि एकदा पेशंट हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला की ते फिजिओथेरपीकडे खूप दुर्लक्ष करतात. सगळ्यात महत्त्वाचा अंग हा फिजिओथेरपी किंवा रिहॅबिलिटेशन असतो. आपला मेंदू जो आहे हा खूपच इव्हॉल्व्ड असा एक ऑर्गन आहे. याच्यामध्ये मेंदूमध्ये न्यूरॉनल प्लास्टिसिटी नावाची एक अशी तरतूद आहे की जर मेंदूचा एक भाग पूर्णपणे डॅमेज जरी झाला तरी जो आजूबाजूचा जो नॉर्मल भाग आहे त्याला आपण ट्रेन करू शकतो डॅमेज झालेल्या भागाचं काम शिकण्यासाठी. पण याच्यासाठी फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्याशिवाय कितीही चांगलं जर आपण हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केलं बट त्या ट्रीटमेंटला जर फिजिओथेरपीची किंवा न्यूरो रिहॅबिलिटेशनची साथ जर भेटत नसेल तर पाहिजे तसे आपल्याला रिझल्ट्स नाही मिळणार. आणि सर आपण जी उपचार पद्धती सांगितली, थ्रॉम्बोलिसिस, IV थ्रॉम्बोलिसिस किंवा मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी आहे, त्याच्यानंतर फिजिओथेरपी वगैरे हे सगळी किंवा औषधोपचार पण, मेडिसिन्स पण जे घेतात ओरल, तर पॅरालिसिसचं निदान झाल्यापासून पूर्ण बरा होईपर्यंत या उपचाराला किती काळ लागू शकतो कमीत कमी? मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी किंवा IV थ्रॉम्बोलिसिस भेटल्यानंतर किंवा असे काही पेशंट असतात जे या पण म्हणजे 24 तासानंतर येतात, त्यांच्यामध्ये पण असं हताश होण्याची गरज नाही आहे. विथ सस्टेन्ड फिजिओथेरपी, विथ रिहॅबिलिटेशन जर आपण केलं तर युजली 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी रिकव्हरी मिळते. ब्रेनची जे रिकवर करण्याची जी कॅपॅसिटी आहे, जे न्यूरॉनल प्लास्टिसिटी जी आहे, ती काही पेशंट्समध्ये आम्ही जरी 3 महिन्याला आम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसत नसतील पण जेव्हा ते पेशंट म्हणजे फिजिओथेरपी कंटिन्यू ठेवतात तर काही पेशंट्समध्ये 1-1 वर्षापर्यंत आम्हाला इम्प्रूव्हमेंट आढळून येते. म्हणजे पॅरालिसिसच्या पेशंटनी दुर्लक्ष न करता आवर्जून फिजिओथेरपी ही करायला हवी. म्हणजे त्याला 6 महिने ते 1 वर्ष काळ लागला तरीही त्यांनी ते कंटिन्यू करत राहावं. बरं. आणि सर आपण जे उपचार पद्धती सांगितली ती करताना किंवा या प्रोसिजर्स करताना किंवा औषधोपचार, ओरल मेडिसिन घेताना पण काय विशिष्ट काळजी रुग्णांनी घ्यायला हवी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर एकदा पॅरालिसिस जर होत असेल, एकदा तुमच्या मेंदूच्या रक्तप्रवाहात जर क्लॉट निर्माण झाला तर त्याच्यासाठी जे सेकंडरी प्रिव्हेन्शन आहे, ज्याला आपण म्हणतो की एकदा लखवा झाला त्याच्यानंतर परत जे लखवा नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी जे काही औषध उपचार आहे हे तुम्हाला लाईफ लॉंग घ्यावं लागणार. आयुष्यभर त्याचं तुम्हाला औषध घ्यावं लागणार. बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट आमच्याकडे येतो, ॲडमिट होतो, आम्ही 3 महिन्यासाठी औषध लिहितो आणि मग 3 महिन्यानंतर पेशंट्सला वाटतं की झालं आता, ते बंद करून टाकतात आणि मग परत त्यांना स्ट्रोक होतो कारण त्यांनी औषध बंद केलं असतं. तर ही चूक सगळ्या लोकांनी टाळायला हवी जेणेकरून त्यांना फ्युचर जे आहे त्याच्यामध्ये स्ट्रोक होणार नाही. दुसरी गोष्ट असते की जे मी रिस्क फॅक्टर्स सांगितले, मॉडिफायबल रिस्क फॅक्टर ज्याला म्हणतो, ज्याला आपण जे कारणं आहेत ज्याला आपण चेंज करू शकतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे डायबिटीज, हायपरटेन्शन आणि स्मोकिंग आणि अल्कोहोल किंवा मदिरापान करणं. तर ह्या 4 गोष्टी जर आपण व्यवस्थित कंट्रोल केल्या तर 99% पेशंट्समध्ये स्ट्रोक होणारच नाही. जर आपण या गोष्टींवरती भर दिला की आपण आपलं ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक करत राहिलो आणि त्या हिशोबाने BP जे मेडिकेशन्स आहेत ते आपण बरोबर घेत असलो, त्याचा डोस कमी करणं, जास्त करणं, डायबिटीज रेग्युलरली मॉनिटर करणं, स्मोकिंग बंद करणं, अल्कोहोल बंद करणं, जर या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपलं फ्युचर जे आहे स्ट्रोक परत येण्याचा किंवा लखवा परत होण्याचं, वारंवार होण्याचं ते कमी होऊन जातं. ते आपण टाळू शकतो. म्हणजे रुग्णांनी स्वतःहूनच स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पहिल्यांदा लखवा जो झाला त्यावेळेस पण काही असे कारणं असतात, त्यावेळेस काही अशा तपासण्या असतात जे त्यांनी केल्या पाहिजे. स्पेशली मेंदूचा रक्तप्रवाह बघण्यासाठी जी अँजिओग्राफी आहे तर सगळ्या पेशंट्सची एक अँजिओग्राफी झाली पाहिजे. जर अँजिओग्राफी नॉर्मल असेल तर क्लॉट आला कुठून, रक्ताची गाठ झाली कशी तयार, ते बघण्यासाठी अजून काही टेस्ट असतात ज्याच्यामध्ये आम्ही हार्टकडे पण बघतो. कारण हार्ट जे आहे, आपलं हृदय आहे, ते तिथूनच सगळीकडे रक्त जातं. तर कधी काही असे हार्टमध्ये पण असे काही कंडिशन्स असतात ज्याच्याकडून हार्टमध्ये क्लॉट निर्माण होऊन तो मेंदूमध्ये जाऊ शकतो किंवा दुसऱ्या कुठल्या भागामध्ये पण जाऊ शकतो. यासाठी हार्टचा एक 2D एको करणं ते पण खूप महत्त्वाचं आहे. मग ते जर
नॉर्मल असेल तरी हार्टचे काही जसं हार्टचं स्ट्रक्चर आहे ते जर नॉर्मल असेल तर हार्टची रिदम त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ते पण आपण त्याचा अभ्यास करून त्याच्यासाठी पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपचार करून म्हणजे जागरूक असायला हवं, जागरूक असायला हवं. त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर स्ट्रोक न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन त्याचा व्यवस्थित निदान करून त्याचं डायग्नोसिस करून त्याचं कारण काय आहे हे शोधून त्याचं फ्युचर ट्रीटमेंट केलं तर नक्कीच आपण 99% स्ट्रोक आपण प्रिव्हेंट करू शकतो. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर अमित भट्टी सर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत पक्षाघात, कारणं आणि उपचार या विषयावर. सर, आपण उपचाराबद्दल सांगितलं, तर त्याचप्रमाणे मला हे जाणून घ्यायचं आहे की उपचार करताना किंवा पूर्ण बरं झाल्यावर कुठल्या प्रकारचं डाएट किंवा आहार त्या व्यक्तीने घ्यायला हवा. एकदा जर पॅरालिसिस झालं तर त्याचे जे सगळ्यात कॉमन रिस्क फॅक्टर्स आहेत, सगळ्यात जे आपण म्हणतो प्रचलित रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते आहे ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन आणि डायबिटीज. तर यासाठी जे आपण ब्लड प्रेशरचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतो की जे आपण जेवणामध्ये जे मीठ घेतो त्या सॉल्ट किंवा मिठेची जी क्वांटिटी आहे ती आपण कमी करायला पाहिजे. जर आपण सॉल्ट इंटेक रेस्ट्रिक्ट केला तर ब्लड प्रेशर आपोआप आपलं कंट्रोलमध्ये येईल. दुसरी गोष्ट, डायबिटीज खूप कॉमन असतं की हायपरटेन्शन आणि डायबिटीज हे दोन्ही गोष्टी सोबतच असतात. तर अशा पेशंट्समध्ये मीठ कमी करत असताना त्यांनी जेवणामध्ये त्यांचा साखरेचा जो प्रमाण आहे तो पण कमीत कमी ठेवला आणि त्यासोबत जर डाएटमध्ये जे आपला जे आहार आहे याच्यामध्ये आपण प्रोटीन इंटेक जर वाढवला आणि कार्बोहायड्रेट्स कमी केले, म्हणजे आलू, भात, गहू या प्रकारचे जे आहाराचे पदार्थ आहेत हे कमी करून मोठ आलेले कडधान्य किंवा वरण, आपण डाळी ज्या म्हणतो ते, किंवा पनीर, किंवा जे नॉनव्हेज जे खाऊ शकतात त्यांच्यामध्ये अंडी जर घेतली किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारचे स्पेशली फिश जर आपण आहारात आणले तर याचा खूप जास्त आपल्याला फायदा मिळू शकतो फॉर प्रिव्हेन्शन ऑफ स्ट्रोक, म्हणजे पॅरालिसिस आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी. त्याचा सरळ हाच रिझन आहे की जर आपण ब्लड प्रेशर आणि डायबिटीज कंट्रोल केलं तर त्याच्या सोबत आपण हार्ट अटॅक आणि ब्रेन अटॅक पण प्रिव्हेंट करू शकतो. तर ह्या आहारामध्ये हे जर चेंजेस केले तर खूप फरक पडेल. आणि दुसरं, आपण फळ जी असते, कुठलेही सीझनल फ्रूट म्हणा, आपण ॲटलिस्ट 2 फ्रूट रोज खायलाच पाहिजे. तर सगळ्या पेशंट्सला, मी माझ्या पेशंट्सला म्हणतो की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन्स वाढवा, 2 फळ रोज, जर तुम्ही नॉनव्हेज खात असणार तर 2 एग्स रोज आणि 1 ग्लास दूध. जर एवढं त्यांनी फॉलो केलं तर नॉट ओन्ली स्ट्रोक ऑर हार्ट अटॅक बट त्यांच्या डायबिटीज आणि हायपरटेन्शनमध्ये पण त्यांना बरा होईल. आणि त्याच्याचमुळे म्हणजे जे स्ट्रोक आहे म्हणजे पक्षाघात ते पण एक प्रिव्हेंट करू शकतो. नक्कीच. सर, आपण जसा प्रिव्हेंट हा शब्द वापरलाच आहे, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की पक्षाघात किंवा पॅरालिसिस आहे तर हा होऊ नये म्हणून काही प्रतिबंधक उपाय किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय करायला हवे आपण? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आफ्टर सर्टन एज आय थिंक एव्हरीबडी शुड रिस्क स्ट्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतो आपण किंवा स्क्रीनिंग ज्याला म्हणतो आपण, हे करायला पाहिजे. सो आय थिंक आफ्टर द एज ऑफ 30 or 35 आपण सगळ्यांनी आपले ब्लड प्रेशर वर्षातनं एकदा का होईना डॉक्टरकडे जाऊन ते चेक करून घ्यायला पाहिजे. डायबिटीज डेव्हलप होत आहे का ते एकदा चेक करून घ्यायला पाहिजे. ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये आहे, ज्यांच्या कुठल्या तरी सख्या नातलगांमध्ये लकवा किंवा हार्ट अटॅक झाला आहे, स्पेशली ज्यांच्या फॅमिलीमध्ये कमी वयामध्ये हे सगळे रिस्क फॅक्टर्स आढळून आले आहेत, तशा लोकांनी याला म्हणजे फ्रिक्वेंटली ज्याला म्हणून वारंवार स्क्रीनिंग करून जर त्यांच्यामध्ये हे लक्षण निर्माण होत असेल तर त्यांनी त्याचं योग्य वेळेत जर उपचार केलं तर जे फ्युचर रिस्क आहे स्ट्रोकचं ते कमी करू शकतो. आजकाल ओबेसिटी किंवा लठ्ठपणा खूप वाढत आहे, तर ज्या पेशंट्समध्ये लठ्ठपणाचे लक्षण असतात त्या पेशंट्सनी पण आपलं स्क्रीनिंग करून सगळ्या टेस्ट जर व्यवस्थित केल्या तर त्यांच्यामध्ये प्रिव्हेंट करता येईल. दुसरं एक खूप कॉमन रिस्क फॅक्टर आहे जे
म्हणजे रिसेंट रिसर्च असं आम्हाला आढळून येत आहे की स्नोरिंग किंवा जे घोरणं म्हणतात यंग पेशंट्समध्ये, ओबीस पेशंट्समध्ये, लठ्ठ पेशंट्समध्ये घोरणं पण एक खूप मोठं रिस्क फॅक्टर आहे ज्याच्यामुळे त्यांना स्ट्रोक होऊ शकतो. आणि माझ्याकडे खूप सारे पेशंट आता असे येत आहेत ज्यांच्यामध्ये मला ब्लड प्रेशर तेवढंसं भेटत नाही आणि डायबिटीजही नसतं, आणि ज्यांच्यामध्ये मी अजून जेव्हा त्यांचा हिस्ट्री घेतो किंवा त्यांचा सखोल त्यांच्या केसमध्ये अभ्यास करतो तेव्हा मला आढळून येतं की ते घोरतात. आणि त्याच्यामुळे घोरण्यामुळे कधी काय असतं की काही पेशंट्समुळे मध्ये घोरत असताना, रात्री घोरत असताना शरीरामध्ये ऑक्सिजनचं लेवल कमी होतं, त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतात. आणि हा पण खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे ज्याला आजकाल आम्ही खूप जास्त ॲड्रेस करत आहोत फॉर प्रिव्हेन्शन ऑफ स्ट्रोक. तर हे पण एक फॅक्टर आहे. अलॉंग विथ दिस डाएट मॉडिफिकेशन आपण बघितलं, एक 30 to 40 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज पर वीक, ॲटलिस्ट 40 to 50 मिनिट्स ऑफ ब्रिस्क एक्सरसाइज जर आपण आठवड्यामध्ये जर केली तर याने लॉंग टर्म जी आपली हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक येण्याची जी रिस्क आहे ती खूप कमी होते. पण हे एक्सरसाइज जे आपण जे व्यायाम करतो हे सस्टेंड असलं पाहिजे. म्हणजे आपण आठवड्यातनं एकदा केलं आणि मग आठवडाभर नाही केलं तसं नको व्हायला. इट शुड बी फ्रिक्वेंट. तुम्ही थोडा व्यायाम रोज करा जेणेकरून तुमच्या शरीराला ती चालना मिळेल. आणि व्यायाम म्हणजे बरेच सारे पेशंट माझे असं म्हणतात की आम्ही तो खूप घरात कामं करतो, आम्ही घराची सगळी कामं करतो, पण घरकाम करणं किंवा आपण जे रुटीन ॲक्टिव्हिटी करणं ते वेगळं. व्यायामाचा अर्थच हा आहे की अशी काही ॲक्टिव्हिटी जेणेकरून तुमच्या ज्या रुटीन ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा एक्स्ट्रा एफर्ट तुमच्या शरीराला घ्यावं लागत आहे ना. तर मी सोप्या भाषेमध्ये माझ्या पेशंटला सांगतो की असा व्यायाम करा आणि एवढा व्यायाम करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला घाम फुटेल. ही एक सोपी डेफिनेशन आहे व्हॉट इज ॲडिक्वेट एक्सरसाइज. सो ॲटलिस्ट 50 मिनिट्स ऑफ ब्रिस्क वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला घाम येईल, धापा लागेल, अशा प्रकारच्या एक्सरसाइज जर केल्या तर ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. सर, आपण जसं व्यायामाचा उल्लेख केला, वॉकिंग, सायकलिंग वगैरे, तर योग आणि प्राणायाम याचा काय उपयोग होऊ शकतो पॅरालिसिसमध्ये? हे तर अति उत्तम आहे शरीरासाठी. प्राणायाम किंवा योग जे आहे हे म्हणजे आपल्या भारत देशाची म्हणजे देणगी आहे समाजाला. तर स्पेशली एक्सरसाइज करत असताना जर आपण त्याच्यामध्ये योगासन आणि प्राणायाम ह्याचा जर समावेश केला तर आपलं जे रेस्पिरेटरी सिस्टम आहे ते पण बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होतं आणि याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि जेणेकरून नक्की आपल्याला फायदा होतो. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर अमित भट्टी सर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत पक्षाघात, कारणं आणि उपचार या विषयावर. सर, आपण प्रकार सांगितले आणि उपचार पण सांगितले, तर प्रकारानुसार औषधोपचार हा वेगळा असतो का? नक्कीच. जर मेंदूमध्ये रक्ताचा क्लॉट तयार झाला आहे किंवा रक्ताची गाठ तयार झाली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला रक्त पातळ करण्याचं औषध द्यावं लागेल. आणि हे IV थ्रॉम्बोलिसिस जे आपण एकदम इमिजिएट फेजमध्ये देतो त्याच्यानंतर रक्त पातळ करण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या पेशंट्सला लाईफलॉंग घ्याव्या लागतात. जर दुसऱ्या प्रकारचा लकवा असेल, हिमरेजिक स्ट्रोक किंवा ब्रेन हेमरेज झाला असेल किंवा रक्तस्राव झाला असेल मेंदूमध्ये, तर त्याच्यामध्ये रक्त पातळ करण्याचं औषध दिलं तर त्याचा उलट परिणाम किंवा दुष्परिणाम होऊ शकतो. जास्त म्हणजे मॅक्सिमम जे आहे रक्तस्राव किंवा ब्रेन हेमरेज हे ब्लड प्रेशर वाढून नस फाटल्यामुळे होत असतो. तर अशा पेशंट्समध्ये आम्ही ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी जे औषध असते ते आम्ही खूप टाईटली ब्लड प्रेशर मॉनिटर करून त्याला देत असतो जेणेकरून पुन्हा या प्रकारचा ब्रेन हेमरेज होऊ नये. काही विशिष्ट प्रकारचे ब्रेन हेमरेज असतात ज्याच्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये बबल तयार होतात, ज्याला आमच्या मेडिकल टर्म्समध्ये ॲन्युरिझम म्हणतात. तर या प्रकारचे जे बबल्स आहेत किंवा असा एक सेगमेंट आहे आर्टरीचा किंवा रक्तवाहिनीचा जो वीक झाला आहे आणि तिथे
बबल तयार होऊन तो फुटला आहे. तर अशा केसेसमध्ये आम्ही एंडोवॅस्क्युलर कॉइलिंग पण करू शकतो. जसं आपण आतमध्ये जाऊन क्लॉट काढला तसा मेंदूच्या आतमध्ये सिमिलरली छोटे कॅथेटर्स नेऊन तो जो बबल तयार झाला आहे किंवा जी वेसल पंक्चर झाली आहे त्याला आपण कॉइल्स टाकून सील करू शकतो. काही केसेसमध्ये अशा बबल्स तयार झाल्यामुळे क्रेनोटॉमी किंवा कवटी उघडून त्याला बाहेरून क्लिप पण करता येत असते आपल्याला. तर हे ज्या प्रकारचं ब्रेन हेमरेज आहे त्या प्रकारचं आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि सर, जसं समाजात सध्या आयुर्वेद आणि पंचकर्म याची खूप प्रचिती अशी बघायला मिळते. कोविडमध्ये सुद्धा असं बघण्यात आलं की आयुर्वेदाकडे किंवा हर्बल मेडिसिनकडे लोक वळले होते. तर पक्षाघातासंबंधी आयुर्वेद किंवा पंचकर्माचा काय रोल आहे? मी आयुर्वेदचा एक्सपर्ट तर नाही आहे, पण आयुर्वेद हे आपलं खूप पुरातन सायन्स आहे. सो इट इज अ सायन्स. त्याला त्या हिशोबाने आपण ट्रीट करायला पाहिजे. मी माझे जे काही पेशंट्स असतात ते पण मला हा प्रश्न विचारतात की सर आम्ही पंचकर्म करू का किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धती आम्ही फॉलो करू का. मी त्यांना कधी नाही म्हणत. ते उत्तम आहे, पण त्याच्या सोबत जे आपले ॲलोपॅथिक मेडिसिन्स आहेत ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे किंवा रक्त पातळ करण्यासाठी जे आपण मेडिसिन देतो ते बंद नाही करायचे. बऱ्याच वेळा पेशंट ह्याला ऑप्शन म्हणून ट्रीट करतात. ते हर्बल मेडिसिन्सकडे वळतात आणि जे ॲलोपॅथिक मेडिकेशन्स आहेत ब्लड प्रेशर किंवा रक्त पातळ करण्याचे ते पण बंद करून टाकतात. त्याच्यामुळे त्यांना परत स्ट्रोक होण्याची रिस्क खूप वाढून जाते. तर आयुर्वेदिक पंचकर्म किंवा जे एक्सरसाइज आहेत किंवा जे त्यांची ऑइल वगैरे यूज करून जे त्यांची स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहेत ते एका प्रकारची फिजिओथेरपीच आहे. तर ते नक्कीच करायला पाहिजे. पण माझं एकच याच्यामध्ये मत आहे की त्यांनी ते प्रॉपर ट्रेंड आयुर्वेदिक डॉक्टर्सकडे जाऊन केलेलं कधी बरं राहील. बरेच सारे सेंटर्स असे आहेत जिथे ट्रेनिंग नसताना प्रॉपर डिग्री नसताना लोक जाऊन त्यांच्याकडे ट्रीटमेंट करतात आणि मग त्याचे त्यांना दुष्परिणाम पण खूप जास्त होतात. आणि याच्यामध्ये एकच आहे की अक्यूट फेजमध्ये जेव्हा लकवा सुरू होतो त्यावेळेस आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून आपण त्याला पॅरालिसिसला रिव्हर्स करणं थोडं मला वाटते की शक्य नाही आहे. अशा केसेसमध्ये जर आपण IV थ्रोम्बोलिसिस किंवा मेकॅनिकल थ्रोम्बेक्टमी केल्यानंतर जो इनिशियल आपला गोल्डन पिरियड आहे, गोल्डन आर ज्याला आम्ही म्हणतो, ती 4.5 तास आहे, याच्यामध्ये योग्य ट्रीटमेंट करून जर मग फॉलोअपमध्ये जेव्हा फिजिओथेरपी रिहॅब करत असताना जर आपण आयुर्वेदचं त्याच्यामध्ये जर ॲडिशन केली तर त्याचा मला वाटते आपल्याला दुप्पट फायदा मिळू शकतो. म्हणजे ॲलोपॅथी सोबतच पंचकर्म आणि आयुर्वेदाचा जर समावेश केला तर आपण जास्त चांगले रिझल्ट्स लवकर मिळवू शकतो. आणि सर, जसं अर्धांगवायू, पक्षाघात, पॅरालिसिस हा आजार झाला तर याच्या सोबतच इतर कुठले आजार होण्याची शक्यता असते का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पेशंट्समध्ये जेव्हा लकवा इमिजिएटली झालेला असतो, जेव्हा त्यांचा फ्रेश ज्याला म्हणतो आम्ही स्ट्रोक असतो, त्यावेळेस पेशंट्स जसं हातापायाला कमजोरी येते तसं त्यांची गिळण्याची शक्ती पण कमजोर असते. बऱ्याच वेळा ते बरोबर बोलू शकत नाही. अशा केसेसमध्ये काय होतं की त्यांची थुंकी किंवा आपण त्यांना जर ओरली काही किंवा तोंडाने काही खायला पदार्थ दिले तर ते अन्ननलिकेत न जाऊन श्वासनलिकेत जाऊ शकतात, ज्याच्यामुळे त्यांना न्यूमोनिया तयार होऊ शकतो, ज्याला ॲस्पिरेशन न्यूमोनिया म्हणतात. तर अशा पेशंट्समध्ये जेव्हा फ्रेश स्ट्रोक असतो आम्ही त्यांचं स्वॅलो असेसमेंट करतो आणि त्या हिशोबाने जर त्यांचं स्वॅलोईंग जर आम्हाला वाटत असेल की इम्पेर्ड आहे, त्यांना ॲस्पिरेशन होण्याची रिस्क जास्त आहे, तर अशा केसेसमध्ये मग आम्ही नेझोगॅस्ट्रिक ट्यूबद्वारे त्यांना अन्न किंवा औषध वगैरे ते देतो आणि स्पीच थेरपी किंवा स्वॅलो थेरपी देऊन त्यांच्या जशा हातापायामध्ये आपण फिजिओथेरपी करतो तसं स्वॅलोईंगमध्ये किंवा गिळण्याची पण थेरपी असते. त्या प्रकारची विशिष्ट एक्सरसाइजेस त्यांच्याकडे जर मग करून घेऊन मग त्यांची स्वॅलोईंग इम्प्रूव्ह झाल्यानंतर मग आम्ही त्यांना ओरल डाएट सुरू. दुसरी गोष्ट असते, पेशंट्स लकवा झाल्यावर मोस्ट ऑफ द टाइम बेडरिडन असतात, ते स्वतःहून फिरू शकत नाही, हलू शकत नाही, तर त्यांना बेडसोर निर्माण होण्याची खूप जास्त रिस्क असते. आणि बेडसोर एकदा झाला तर त्याला ट्रीट करणं खूप डिफिकल्ट असतं. म्हणून आम्ही लकवा झालेल्या प्रत्येक पेशंटला जेव्हा हॉस्पिटलमध्ये असताना तेव्हा आणि घरी जात असताना पण त्यांना इन्स्ट्रक्शन देतो की दर 2 तासाला त्यांना पेशंटची साईड चेंज करायची आहे, डाव्या कुशीवरून सरळवरून उजव्या कुशीवर. आणि हे 2-2 तासाने हे सायकलिंग करत असलं तर
एकाच पोझिशनमुळे मध्ये राहिल्यामुळे जे स्किनवरती प्रेशर येऊन जे बेडसोर निर्माण होतं त्याचे चान्सेस कमी होतात. आणि याच्यामध्ये आपण एअरबॅग किंवा वॉटर बेड म्हणतो ज्याला, किंवा एअरबेड म्हणतो, किंवा एअर असलेली किंवा हवेनी फुलवलेली जी गादी आहे त्याचा पण यूज करू शकतो, जेणेकरून आपल्याला बेडसोर होणार नाही. तिसरं एक रिस्क फॅक्टर असतं सोबत सॉल्विंगचं मी तुम्हाला सांगितलं, बेडसोरचं सांगितलं. जेव्हा लकवा होतो, स्पेशली जेव्हा पायामध्ये लकवा झालेला साईडला पॉवर नसते, तो पाय हलत नाही, तेव्हा त्या पायाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात, वेन्स असतात, त्याच्यामुळे रक्त साचून जातं किंवा त्याच्यामध्ये शिथिलता येते, त्याच्या रक्ताच्या फ्लोमध्ये स्लोनेस येतं. त्याच्यामुळे तिथे पण क्लॉट तयार होऊ शकतात, ज्याला डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणतात. ही पण एक खूप जास्त चिंतेची बाब आहे, कारण जेव्हा हे पेशंट्स मग थोडा जरी पाय हलवला किंवा हा क्लॉट पाय न हलवता पायामधला क्लॉट हार्टकडे जाऊन त्याला पल्मरी एम्बोलिझम जे म्हणतो आपण, किंवा तो पण खूप म्हणजे रिस्की आजार आहे, ज्याच्यामुळे पेशंटच्या जीवाला पण धोका होऊ शकतो, ते होऊ शकतो. तर ते होऊ नये म्हणून रेग्युलर फिजिओथेरपी किंवा DVT स्टॉकिंग्स ज्याला येतात, डीप वेन थ्रोम्बोसिस न होण्यासाठी स्टॉकिंग्स वगैरे आपण आम्ही यूज करतो, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस पंप असतात, DVT पंप ज्याला म्हणतात, जेणेकरून एक आर्टिफिशियल कुशन असतं जे पायाला रॅप करून त्याच्यामध्ये आर्टिफिशियली पायाला कंप्रेस केलं जातं आणि क्लॉट तयार नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण काळजी लक्ष घेऊ शकतो. आणि सर, एकदा पक्षाघात पूर्ण बरा झाला तर तो कुठल्या कारणांमुळे पुन्हा होण्याची शक्यता असते? म्हणजे तुम्ही उल्लेख केला की तो पुन्हा होऊ शकतो, तो कुठल्या कारणांमुळे तो मोस्टली पुन्हा होऊ शकतो? जसं सगळ्यात इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर आहे की जेव्हा आपण पक्षाघात झाल्यावर जे अँजिओग्राफी करतो तेव्हा जर आपल्याला रक्तवाहिनीमध्ये जर अडथळा दिसत असेल, जेव्हा कॅरोटिड आर्टरीमध्ये किंवा मेंदूच्या आतमधल्या आर्टरीजमध्ये जर ब्लॉकेज दिसत असेल, तर अशा पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये ब्लॉकेज 50% जास्त आहे त्यांच्यामध्ये परत स्ट्रोक होण्याची रिस्क नेहमी जास्त असते. तर अशा केसेसमध्ये स्ट्रोक प्रिव्हेन्शनसाठी आपण गोळ्या औषध तर देतोच, पण ज्यांच्यामध्ये ब्लॉकेज जास्त प्रमाणात आहे अशा केसेसमध्ये आपण स्टेंटिंग करू शकतो, ज्याला कॅरोटिड स्टेंटिंग म्हणतात किंवा इंट्राक्रेनियल स्टेंटिंग म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण स्टेंटचा वापर करून बलूननी ते जे ब्लॉक झालेली आर्टरी आहे त्याला ओपन करून त्याच्यामध्ये स्टेंट करून तिचं जे साईज आहे तो जो छोटा झाला आहे त्याला आपण परत नॉर्मल याच्यामध्ये आणू शकतो, ज्याच्यामुळे स्ट्रोकची रिस्क किंवा लकवा होण्याची परत होण्याची रिस्क कमी करू शकतो. म्हणजे रुग्णांनी स्वतःकडे लक्ष देणं जेवढं गरजेचं आहे पूर्वी, तेवढंच पूर्ण बरं झाल्यावर पण त्यांनी रिपोर्ट्सकडे स्वतःकडे एक रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे. आणि जे आपण ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा रक्तपातळ करण्यासाठी जे औषध देत आहोत किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी जे औषध देत आहोत ते लाईफ लॉंग कंटिन्यू करणे गरजेचं, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ते बंद नाही करायचे. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर अमित भट्टी सर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत पक्षाघात, कारणं आणि उपचार या विषयावर. सर, मानसिक आरोग्य आणि पक्षाघात किंवा पॅरालिसिस यांचा आपसात काय आणि कसा संबंध येतो? पक्षाघात झालेल्या पेशंट्समध्ये मला डिप्रेशन खूप जास्त प्रमाणात आढळून येतं आणि ते स्वाभाविक आहे, कारण बऱ्याच वेळा पेशंट अपंग होऊन जातात, स्वतःहून हलू शकत नाही, आपल्या दिनचर्येसाठी ते पूर्णपणे कुणावरती डिपेंडंट होऊन जातात. तर स्वाभाविक आहे अशा स्थितीमध्ये त्यांच्यामध्ये डिप्रेशनचे सिम्पटम्स येतात. तर त्याच्यासाठी आम्ही पेशंट्सला काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं आहे. कधीकधी काही काळासाठी आम्ही थोडे अँटीडिप्रेशन मेडिकेशन्स पण त्यांना देत असतो. आणि याच्यासोबत फक्त पेशंट नव्हे तर त्यांचे जे इमिजिएट केअर गिवर्स असतात, जे त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत, जे त्यांचे सोबती आहेत, त्यांच्यामध्ये पण डिप्रेशन किंवा ज्याला म्हणतो आपण केअर गिवर बर्डन किंवा केअर गिवर फटीग येऊन जातो. त्यांच्यासाठी पण आमचे काउन्सिलिंग सेशन्स आम्ही घेत असतो, जेणेकरून जे केअर गिवर आहेत त्यांच्यामध्ये पण नैराश्य नाही आलं पाहिजे
आणि ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर जर असला तर पेशंटची रिकव्हरी नक्कीच चांगली होते. तर याच्यासाठी आमचे नेहमी प्रयत्न सुरू. म्हणजे फक्त पेशंटच नाही, रुग्णच नाही, तर त्याच्या घरी राहणारे जे लोक आहे, जे त्याची काळजी घेणार आहे, त्यांच्याही मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून त्यांच्या पेशंटसोबत आपण त्यांना पण काउन्सिलिंग आणि एक ट्रीटमेंट पार्ट देत असतो. बरं, जर केअर गिव्हर इन्व्हॉल्ड असेल खूप ॲक्टिव्हली तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की पेशंट लवकर बरा होतो. तर त्यासाठी केअर गिव्हरचं काउन्सिलिंग, केअर गिव्हर बर्डन जे आहे त्याला आपण खूप जास्त महत्त्व देत नाही असं त्यांच्याकडनं गृहीत धरलं जातं की हे तर त्यांना करायचंच आहे. बट एक त्यांचं पण एक मेंटल स्टेट बघून त्यांना त्या हिशोबाने काउन्सिलिंग करणं, त्यांचं प्रोत्साहन करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि ते एक थोडं निग्लेक्टेड फॅक्टर आहे ज्याच्याकडे आपल्याला अजून लक्ष द्यायला हवं. बरं सर, आजचा आपला जो विषय आहे पक्षाघात, अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस, ज्याला लकवा पण म्हणतात, तर या संबंधित तुम्ही दर्शकांना काय सल्ला देणार आज या कार्यक्रमात? दर्शकांना हा सल्ला देईल की लकव्याचे लक्षण आढळल्याखेरी लवकरात लवकर स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये जावे. लक्षण या प्रकारे आहेत. बी फास्ट जर आपण लक्षात ठेवलं, बी इज फॉर बॅलेन्स, ई इज फॉर आयसाईट किंवा दृष्टी कमी होणे किंवा एका बाजूने कमी दिसणे किंवा अंधुक दिसणे, एफ इज फॉर फेस म्हणजे चेहऱ्याचा एका साईडला वाकणे किंवा चेहरा वाकडा होणे, ए इज फॉर आर्म म्हणजे हात आणि पायामध्ये मुंग्या येणं किंवा कमजोरी येणं, एस इज फॉर स्पीच म्हणजे बोलण्यामध्ये त्रास होणं किंवा बोलता न येणं. जर हे लक्षण येत असेल तर लवकरात लवकर, टी इज फॉर टाईम म्हणजे 4.5 तासाच्या आत तुम्ही स्ट्रोक रेडी सेंटरला लवकरात लवकर जावे. त्यांनी तिथे जाऊन त्यांचा स्कॅन करून योग्य ते उपचार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपलं ब्लड प्रेशर, डायबिटीज, हायपरटेन्शन, जे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, व्यायाम व्यवस्थित करणं, आरोग्य म्हणजे आहार जे आहे आपला तो व्यवस्थित फॉलो करणं, हे सगळं करून आपलं एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं, एक पूर्णपणे आपल्या जीवनशैलीमध्ये बदल आणून झालेल्या स्ट्रोकवरती विजय मिळून परत स्ट्रोक न येण्यासाठी ह्या सगळ्या काळजी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की ज्यांना स्ट्रोक झालेलाच नाही आहे ते सुद्धा हे सगळे चेंजेस, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैलीचे बदल करून स्वतःला वाचवू शकतात. अतिशय महत्त्वाची माहिती आज दर्शकांना इथे मिळाली आहे. सर, आपण वेळ काढून इथे आलात आणि आमचं मार्गदर्शन केलं, योग्य ती माहिती आम्हाला पुरवली, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते. धन्यवाद.